नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट हा तुम्हाला फोर्थ सेमिस्टर मेकॅनिकलसाठीचा सब्जेक्ट आहे। फोर्थ सेमिस्टरमध्ये मेकॅनिकल ब्रँचसाठी आणि इतरही काही ब्रँचेससाठी यातले काही कंटेंट आहेत, पण विशेषतः फोर्थ सेम मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँचसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट हा एक अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि ह्या सब्जेक्टची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण आजपासून सुरू करतोय। मित्रांनो, जसं इतर सब्जेक्ट प्रमाणेच या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फायनल पेपर असेल ESE थिअरी ESE 70 मार्कसाठी 70 मार्कांचा फायनलचा तुमचा पेपर असेल। त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये टेस्ट 1 टेस्ट 2 आणि मायक्रो प्रोजेक्ट असतात। क्लास टेस्ट 1 10 मार्कसाठी 2 10 मार्कसाठी आणि मायक्रो प्रोजेक्ट 10 मार्कसाठी असे 30 मार्क होतात आणि 70 आणि 30 100 मार्क होतात। असं 100 मार्कसाठी हा थिअरीचा पेपर असणार आहे। ओके, म्हणजे MSBT थिअरीचा पेपर 70 मार्कांचा आणि टेस्ट 1 टेस्ट 2 मायक्रो प्रोजेक्ट 30 मार्कांसाठी असे झाले टोटल 100 मार्क्स। तसेच या सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल PA असणार आहे। प्रॅक्टिकल PA याचा अर्थ असा होतो की जे काही आपण प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहेत आपल्या कॉलेजमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअल मध्ये सर्व रीडिंग घ्यावे लागणार आहेत आणि मॅन्युअल तुम्हाला सबमिट करावी लागणार आहे ॲट द एंड ऑफ सेमिस्टर। तर त्यासाठी तुम्हाला 25 मार्क्स असणार आहेत आणि सेमिस्टरच्या शेवटी तुम्हाला प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम पण असणार आहे या सब्जेक्टसाठी, जी की इंटरनल असणार आहे। त्यासाठी 25 मार्क्स असतील। असे 100 + 25 + 25 असं टोटल 150 मार्क्ससाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट हा सब्जेक्ट असणार आहे। मित्रांनो, या सब्जेक्टमध्ये आपण नक्की काय शिकणार आहोत? त्याच्या नावातच आहे मित्रांनो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट। ओके, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि शेवटी आहे सर्वात महत्त्वाचा शब्द जो की आपल्या आपले सर्व चॅप्टर ज्यावर आधारित आहेत ते म्हणजे मेजरमेंट। मित्रांनो, मेजरमेंटलाच आपण मराठीत मोजमापन असं पण म्हणतो किंवा कुठली तरी गोष्ट आपण कशात तरी मोजत असतो, तर त्या गोष्टीलाच किंवा त्यालाच आपण मेजरमेंट असं म्हणतो। आणि संपूर्ण वेगवेगळ्या टाईपचे मेकॅनिकल मेजरमेंट कसे केले जातात हे आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे। आता मेकॅनिकल मेजरमेंट याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की ज्या मेकॅनिकल क्वांटिटी आहेत त्या कशा मेजर केल्या जातात, त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात आणि ते इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतात ते आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे। मी पुन्हा थोडक्यात सांगतोय की जे कुठले मेकॅनिकल पॅरामीटर्स असतील, या मेकॅनिकल पॅरामीटर्सला आपल्याला काय करायचंय, मेजर करायचंय आणि ते मेजर करण्यासाठी कोणकोणते डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, त्या इन्स्ट्रुमेंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं ते प्रिन्सिपल सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय। थोडक्यात आपल्याला या सब्जेक्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा मोजल्या जातात, त्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात आणि ते इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीने मेजरमेंट करतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता मेकॅनिकल पॅरामीटर्स म्हणजे कोणकोणते मित्रांनो? आता जर आपण विचार केला या ठिकाणी, तर आपलं जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण जनरल इंट्रोडक्शन शिकणार आहोत मेजरमेंट विषयी। ओके, जनरल इंट्रोडक्शन आहे संपूर्ण मेजरमेंट सिस्टम बद्दल। पण सेकंड जे चॅप्टर आहे त्या सेकंड चॅप्टरमध्ये आपण मेकॅनिकल पॅरामीटर म्हणजे फोर्स कसा मेजर करतात, त्यानंतर टॉर्क कसा मेजर करतात, त्यानंतर
डिस्प्लेसमेंट कसं मेजर करतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात हालचाल किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जी डिस्प्लेसमेंट होते, हालचाल होते, ती कशी मेजर करतात. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत मेकॅनिकलमध्ये. फोर्स, टॉर्क आणि डिस्प्लेसमेंट हे कसं मेजर करतात, त्यासाठीचे इन्स्ट्रुमेंट कोणते आणि ते इन्स्ट्रुमेंट कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतं, ते आपण सेकंड चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, साधारणतः थर्ड जे चॅप्टर आहे आपलं, थर्ड चॅप्टरमध्ये आपण प्रेशर कसा मेजर करतात, महत्वाची क्वांटिटी आहे. तुम्हाला सर्वांना आता माहित आहे प्रेशर एक मेकॅनिकल क्वांटिटी आहे. आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर. प्रेशर आणि टेम्परेचर एक्झॅक्टली कसं मेजर केलं जातं, त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, ते इन्स्ट्रुमेंट कसे काम करतात, ते आपण थर्ड चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, फोर्थ चॅप्टरमध्ये आपण फ्लो मेजरमेंट शिकणार आहोत. डिफरंट टाइप्स ऑफ फ्लो कसे मेजर केले जातात. एअर सुद्धा फ्लो होते, वॉटर सुद्धा फ्लो होतं. तर ह्या वेगवेगळ्या टाइपचे जे फ्लो असतात, हे फ्लो आपण कसे मेजर करतो, त्याचे इन्स्ट्रुमेंट आणि त्याचे प्रिन्सिपल्स आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर फिफ्थ जे आहे मित्रांनो, मेकॅनिकल मधले हे 2 महत्वाचे पॅरामीटर आहे. पुन्हा एक म्हणजे व्हायब्रेशन अँड सेकंड वन इज अ स्ट्रेन. ओके, व्हायब्रेशन आणि स्ट्रेन कसं मेजर केलं जातं हे आपण फिफ्थ चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि सिक्स्थ चॅप्टरमध्ये उरलेले सगळे ज्या गोष्टी आहेत, जसं की साऊंड कसा मेजर केला जातो, त्यानंतर स्पीड कसा मेजर केला जातो, त्यानंतर ह्युमिडिटी कशी मेजर केली जाते, आणि अजूनही बरेचसे पॅरामीटर्स आहेत, ते कसे मेजर केले जातात हे आपण 6व्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. थोडक्यात मित्रांनो, या सब्जेक्टमध्ये आपण काय शिकणार आहोत याचा थोडक्यात अंदाज तुम्हाला आला असेल की वेगवेगळे मेकॅनिकल पॅरामीटर्स कसे मेजर केले जातात. आता प्रश्न असा असतो की विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट का अवघड जातो. याचं कारण आहे मित्रांनो, हे पॅरामीटर जरी मेकॅनिकल पॅरामीटर्स असले, ओके, हे महत्वाची गोष्ट आहे, हे जरी मेकॅनिकल पॅरामीटर असले तरी सुद्धा आजच्या काळामध्ये आपण सर्व डिजिटल इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. हे सर्व पॅरामीटर मेजर करण्यासाठी आपण डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरतो. आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट वापरतो याचाच अर्थ काय, या ठिकाणी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे यांचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे, यामध्ये बऱ्याचशा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉन्सेप्टचा वापर केलेला असतो. ओके, इलेक्ट्रॉनिक्सच्या कॉन्सेप्टचा वापर केलेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा समजण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना हे थोडंसं किचकट वाटतं. अवघड मी अजिबात म्हणणार नाही, हे फार सोपा सब्जेक्ट आहे. परंतु थोडंसं एखादं म्हणजे जवळपास प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे डिजिटल फॉर्ममध्ये तुम्हाला रीडिंग देतं कुठल्याही मेकॅनिकल पॅरामीटरची, त्याचं आतलं जे प्रिन्सिपल आहे हे बऱ्याचदा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकचाच बेस असतो. आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आपलं समजून घ्यायला थोडंसं कदाचित कधी कधी त्यासाठी गायडन्सची गरज पडू शकते. यासाठी हा सब्जेक्ट बऱ्याचदा मुलांना थोडासा किचकट वाटू शकतो. परंतु आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्रत्येक इन्स्ट्रुमेंट त्याचं कसं मेजरमेंट केलं जातं आणि त्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरलं जातं आणि कशा पद्धतीने मेजरमेंट केलं जातं हे आपण सोप्या पद्धतीने या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, यासाठी तुम्हाला बुक परचेस करणं गरजेचं आहे. अतिशय चांगलं तुमच्या लायब्ररीमध्ये असलेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंटचं कुठलंही चांगलं बुक तुम्ही परचेस करा किंवा लायब्ररीमधून इश्यू करा. कारण ह्या सब्जेक्टसाठी मी तुम्हाला हँड रिटन नोट्स प्रोव्हाइड करू शकत नाही. मात्र या लेक्चर सिरीजमध्ये जे टॉपिक तुम्ही इथे शिकाल तो लगेच तुम्ही बुकमधून अभ्यास केला की तो टॉपिक तुमचा एकदम बरोबर क्लिअर होऊन जाईल आणि अभ्यास त्याचा होऊन जाईल आणि तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. त्यामुळे सर्वांनी बुक परचेस करणं गरजेचं आहे. ओके, कारण नोट्स याच्यात देणं पॉसिबल नाही. पुढच्या लेक्चर पासून आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.